राजकारणाला मुद्दे लागतात. कधी कधी असे मुद्दे नसले तर ते आणले जातात आणि जर अस्तित्वातच नसतील तर ते निर्माण केले जातात. आताही असंच काहीसं घडतंय का असा प्रश्न बीडकडे पाहिल्यावर उपस्थित होतोय. नेमकं काय घडतंय बीडमध्ये पाहणार आहोत आजच्या राजकीय शोलेमध्ये. चला सुरुवात करूया. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण राज्य पातळीवर नेण्यात भाजप आमदार सुरेश धस यांचा मोठा वाटा. सुरेश धस यांनी वाल्मिक कराड तसंच आपल्याच सरकारमधील मित्रपक्षाचे मंत्री धनंजय मुंडेंना थेट टार्गेट केलं. हिवाळी अधिवेशनातही आवाज उठवला आणि हे प्रकरण चर्चेत राहिलं. एकीकडे ते मुख्यमंत्र्यांवर विश्वास व्यक्त करतात, दुसरीकडे तपासाला अडथळा आणणार नाही असा विश्वास प्रदेशाध्यक्षांना देतात आणि तिसरीकडे मात्र आपली तोफ धडाडणं सुरूच ठेवतात. धस अण्णा नेमकं आज काय बोलले, त्याचे अर्थ काय, पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. देवेंद्रजीवर विश्वास ठेवावा, सरकारवर विश्वास ठेवावा. जेव्हा हे प्रकरण तुम्हाला समोर दिसेल, एकही आरोपी तुम्हाला जेलच्या बाहेर दिसणार नाही. ही विनंती वजा समज देणारे आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांनी समज दिली आहे भाजपचे आमदार सुरेश अण्णा धस यांना. ही वेळ का आली तर सुरेश धस यांनी आपल्या सरकारमधील मित्रपक्षाचे मंत्री धनंजय मुंडेंना थेट टार्गेट केलं आणि ते थांबायलाच तयार नाहीयेत. 100% समाधानी आहे. फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीडअप म्हणजे 150, 200, 250चं स्पीड जे म्हणता आपण तेवढ्या स्पीडने लावलेली आहे. आणि मी अगोदरच म्हणलं की बकरी की माँ कब तक दुआ मागेंगी. दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे. आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्यावाने दिसतंय. हजर व्हावा का नाही असं काहीतरी चालल्यावर दिसतं. रोज बोलण्याच्या नादात सुरेश धस यांचाही तोल सुटला. त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं आणि काही काळ ट्रॅक सुटला. मात्र आता सुरेश धस पुन्हा ट्रॅकवर आलेत. प्राजक्ता ताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता. मी प्राजक्ता ताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो. माझी विनंती कृपया हे बघा, जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले. कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज, संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका. सुरेश धस यांना समजावण्याचे भाजपनं भरपूर प्रयत्न केले, मात्र त्याचा फार फायदा झाला नाही. माननीय सुरेश धसजी माझे परम मित्र आहेत, पण मी त्यांना असं म्हणेन की आपल्या समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत ना आपण, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. प्राजक्ता माळीने पण काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, पण मी सुरेशजींना स्वतः विनंती करणार आहे. प्राजक्ता माळी असं नाही, 2-3 नावं घेतली, तर ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करणार. नाही, मला वाटतं की त्या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी आहेत, त्यांचे नेते दादा आहेत, हे त्याचा निर्णय घेतील. पण हे खरं आहे की त्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक संघटना असतील, तिथले स्थानिक लोक हे मागणी करताय, चिडलेले आहेत. पण वस्तुस्थिती काय ही जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत असं आजही काही सांगता येणार नाही. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घातलं, सीआयडी कडे केस देत तपासाचा वेग वाढवला असंही सुरेश धस मान्य करतात आणि आरोपाचा तोफखानाही सुरूच ठेवतात. एकंदरीत जो तपास चाललाय, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर दररोज येत आहेत, अपडेट होत आहेत, तुम्ही समाधानी आहात का तपासावर? 100% समाधानी आहे. फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः
स्पीडअप म्हणजे 150, 200, 250चं स्पीड जे म्हणता आपण तेवढ्या स्पीडने लावलेली आहे. आणि मी अगोदरच म्हणलं की बकरी की माँ कब तक दुआ मागेंगी. दुआ फार दिवस चालत नसती, दुआ अर्ध्यातच सुटणार आहे. आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय. हजर व्हावा का नाही, व्हावा का नाही, व्हावा का नाही, असं काहीतरी चालल्यावर. सुरेश धस आपल्याच सरकारला अडचणीत आणतायत का? त्यांना कुणाची फूस आहे? त्यांचा बोलवता आका कोण आहे असे प्रश्नही विचारले गेले. ठराविक समाजाची मर्जी राखण्यासाठी सुरेश धस बोलतायत असे आरोप झाले. त्यालाही सुरेश धस यांनी उत्तर दिलं. या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल, जो कोणी असेल, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याला पनिशमेंट मिळालंच पाहिजे. त्या मताचे आम्ही आहोत. आम्ही कुणाच्याही पाठीमागे राहणार नाही, मग तो कुठल्याही समाजाचा असो. परंतु हे प्रकरण डोळ्यासमोर ठेवून जर ओबीसी समाजाला पुन्हा कुठेतरी टार्गेट करण्याचं काम या माध्यमातून होणार असेल तर त्याचा आम्ही निषेध करू. असं बोलले. मला नाही उत्तर द्यायचं. चला ह्याच्यात कुठं ओबीसी काय आणलं? माणूस गेलं कोणतं? अरे बाबा, ओबीसीचं जरी गेलं असतं तरी आम्ही असंच बोललो असतो. इतक्याच पोटतिडकीने आम्ही हा प्रश्न मांडला. कुणाला पटतंय? कोणत्या ओबीसीला पटतंय का? काय दीपक केसरकर, तायवाडे साहेब, कुठले तायवाडे? तिथं लय मोठा झेंडा लावलेला आहे. हे प्रकरण नाजूक आणि गुंतागुंतीचं असल्यानं भाजप आणि सरकार सावधपणे पावलं टाकतंय. धस अण्णा किमान प्रदेशाध्यक्षांचं तरी ऐकतील अशी अपेक्षा काहींना वाटली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना तसं कळकळीचं आवाहनही केलं. त्याला धस अण्णांनी काय उत्तर दिलं हे तुम्हीच पहा. आमच्याही पक्षाच्या सर्व आमदारांना विनंती आहे, त्यांना मी व्यक्तिगतही बोललो आहे की तपास यंत्रणेला कुठल्याही पद्धतीचा डायव्हर्शन होणार नाही. त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीच्या अशा स्टेटमेंटमुळं किंवा अशा बयानबाजीमुळं तपास यंत्रणा डिमॉरलाइज होणार नाही किंवा तपास यंत्रणाचा तपास भरकटणार नाही. या पद्धतीचे कोणतेही स्टेटमेंट आमच्याही पक्षाच्या लोकांनी किंवा त्यांच्याही पक्षाच्या लोकांनी करू नये. माझे ते नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्याचे महसूल मंत्री आहेत, माझे ते नेते आहेत. ते जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही. राजकारण सुरूच राहणार, जातकारण सुरूच राहणार, आरोप प्रत्यारोपही सुरूच राहतील. पण या सगळ्या नादात देशमुख कुटुंबियांचा आर्तटाहो हवेत विरणार नाही याची काळजी सर्वपक्षीय राजकारणी घेतील का? हाच खरा प्रश्न आहे. आता असं अक्षरशः मला तर वाटतंय की मी जाऊन कुणाला मारून देऊ अशी माझी इतकी वेदना मला सहन होत नाही. काय केलं होतं आम्ही इतकं पाप, ते आमच्यावर ही वेळ आलेली आहे. गोविंद शेळकेसह आफताब शेख, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.